नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मंडळी, कॅप्शन बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण विजय विठ्ठल मंदिरातल्या विठुरायाची गोष्ट ऐकणार आहोत. राजा कृष्णदेवराय एकदा पंढरपुरात आले होते. तेव्हा त्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं आणि विठुरायाला विजयनगर साम्राज्यात येण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करून विठुराया विजयनगरला गेले. राजाने विठुरायाचं भव्यदिव्य मंदिर बांधलं आणि विठुरायाला रत्नांनी मढवून टाकलं. विठुराया विजयनगरला गेल्यामुळे पंढरपूर सुनं सुनं झालं आणि विठ्ठल भक्त फार दुःखी झाले. पंढरपुरातल्या भाविकांनी संत भानुदास यांना अशी विनंती केली की तुम्ही विठुरायाला परत पंढरपूरला घेऊन या. संत भानुदास विजयनगरला गेले आणि त्यांनी विठ्ठलाची निस्सीम भक्ती केली. विठुराया प्रसन्न झाला आणि त्याने भानुदासांची विनंती मान्य केली आणि विठुराया पंढरपुरात परतला. याचे काही पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत. पण देवळाच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे आपल्याला दोन स्टॅच्यू पाहायला मिळतील. एक आहे जया आणि दुसऱ्या बाजूला होती विजय. पण आता विजया स्टॅच्यू अवेलेबल नाही आहे. लाईक बहामनी सुलतानांनी ज्या वेळेला इथे आक्रमण केलं त्यावेळेला इथे खूप सारे जे स्टॅच्यूज किंवा मूर्तीज वगैरे होते त्याची विटंबना केली, ते सगळं मोडलं. त्यामुळे तो स्टॅच्यू आत्ता अवेलेबल नाही आहे. इथून आत्ता आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत. तिथे म्हणजे ज्या मूर्त्या जिथे होत्या तिथे जाणार आहोत. सो इथून खाली जायला अशा पायऱ्या आहेत. आणि इथे अजून एक सांगायचं म्हणजे इथे काळोख आहे, पण हे बघा वरती असे हे झरोके ठेवलेले आहेत. त्या झरोक्यांमधून इथे खाली उजेड येतो आणि हे जे खाली खंदक दिसते तिथे पाणी भरलं जायचं आणि त्या पाण्यामुळे या वरतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचं रिफ्लेक्शन त्या पाण्यामध्ये पडून इथे उजेड व्हायचा. इट्स लाईक नॅचरल जो प्रकाश आहे तो कसा परिवर्तित करता येईल किंवा त्याचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी हे पूर्ण स्ट्रक्चर असं बांधलं गेलेलं आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूने किंवा चारी बाजूने हे सेम स्ट्रक्चर आहे असं. हे बघा इथे हे खाली पाण्याचं खंदक आहे. इथे त्या काळी पाणी भरलं जात असे आणि वरून येणाऱ्या सूर्यप्रकाशाचं रिफ्लेक्शन होत म्हणजे त्या पाण्यामध्ये पडून रिफ्लेक्शन होत असे आणि इथे पूर्ण हा जो आत्ता जेवढा अंधार दिसतोय त्यापेक्षा नॅचरल लाईट इथे येत असे. आपण जनरली शंकराच्या देवळामध्ये शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून झाल्यानंतर जे पाणी किंवा जे तीर्थ वगैरे बाहेर येतं त्याच्यासाठी गोमुख असतं. तर त्याच प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे इथे. आतमध्ये देवाच्या मूर्ती आहेत आणि त्या मूर्तींवर अभिषेक केल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते बाहेर येण्यासाठी ही जागा असावी. सो मंडळी, आता आपण इथून आतमध्ये गेलो, पूर्ण प्रदक्षिणा मारली आणि इथून बाहेर आलो आणि आता आपण जाणार आहोत मुख्य गाभाऱ्यामध्ये देवळाच्या. इथे आत्ता मूर्त्या नाही आहेत, पण त्यावेळी इथे विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती होती. आणि तुम्हाला दाखवलं तसं आहे बघा, इथे या मूर्ती आहेत आणि या मूर्तींवर अभिषेक झाल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते इथून बाहेर जाऊन त्याचे बाहेर आपण पात्र बघितलं तिथून ते बाहेर येत असावं.
सो मंडळी, हम्पीमधली प्रत्येक जी देवळं आहेत, पुरातन देवळं आहेत, त्याचं आर्किटेक्चर जर तुम्ही पाहाल ना, तो खूप अद्भुत आहे. आता आपण आहोत विजय विठ्ठल टेम्पलमध्ये, तर इथे दाखवायचं तर इथे एक स्ट्रक्चर बघा. म्हणजे ज्या वेळेला पाऊस पडत असेल किंवा पाणी वगैरे असेल, तर हे पाणी जाण्यासाठी इथे छोटी छोटी होल्स ठेवलेली आहेत. या होल्समधून हे पाणी या इथून खाली येते, परत इथे होल्स आहेत, इथून हे पाणी खाली घरंगळत येते आणि ज्या वेळेला हे पाणी या होल्समधून पडत असेल त्यावेळेला ॲज लाईक कारंज्यासारखा एक प्रतिबिंब इथे होत असेल. सो हे आर्किटेक्चरचं खूप अद्भुत उदाहरण आहे. मंडळी, हम्पीमधलं प्रत्येक कोरीव काम एक वेगळी स्टोरी सांगतं. त्यामुळे इथे आल्यावर आपण जेवढं एक्सप्लोअर करू तेवढं कमीच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.